23 एप्रिल पर्यंत बारामती पोटनिवडणुकीची राज्यभरामध्ये मोठी चर्चा होती। त्यात यंदा बारामतीमध्ये मत मागण्यासाठी दिवंगत नेते अजितदादा नाहीत आणि मत देण्यासाठी शरद पवार नाहीत अशा आशयाच्या पोस्ट देखील मोठ्या प्रमाणात निवडणुकी आधी आणि निवडणुकीनंतर सुद्धा व्हायरल झाल्या। अर्थात या सगळ्यामुळे बारामतीकर सुद्धा प्रचंड भावनिक झालेले होते। तर 23 एप्रिलच्या अगदी आदल्या रात्री स्वतः शरद पवार यांनी पोस्ट करत बारामतीकरांना भावनिक साथ घातल्याचं सुद्धा दिसलं। शरद पवार यांना प्रकृती ठीक नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यामुळेच प्रकृती अस्वस्थ्यामुळे मी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे, त्यामुळे यंदा पहिल्यांदाच मला बारामतीमध्ये येऊन मतदान करता येणार नाही अशा आशयाची एकंदरीत पोस्ट शरद पवार यांनी केली होती। त्यामुळे यावरून असं समजत होतं की पवार साहेबांची प्रकृती ठीक नाहीये। इथवर तरी सगळं ठीक होतं। नंतर 23 एप्रिलला ठरल्याप्रमाणे बारामतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान सुद्धा पार पडलं। एका बाजूला माध्यमांवर पवार कुटुंबामधील सलोखा हा दाखवला जात होता, दुसऱ्या बाजूला जय पवार आणि रोहित पवार यांनी 2029च्या पोटनिवडणुकीबाबत जे काही विधान केलेलं होतं त्याबद्दल चर्चा होती। या सगळ्यामध्ये अचानक दुपारपासून बारामतीमध्ये एक वावटळ उठलं। हे वावटळ होतं शरद पवार यांची प्रकृती प्रचंड बिघडली आहे याबाबत। शरद पवारांची प्रकृती प्रचंड नाजूक आहे ही बातमी बारामतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली गेली की बारामतीकरांनी अगदी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत स्टेटस ठेवायला सुद्धा सुरुवात केली। आता बारामतीमध्ये पवार साहेब यांच्या प्रकृतीबाबत अशा प्रकारचं वावटळ उठलंय हे जेव्हा शरद पवार गटामधील नेत्यांना समजलं तेव्हा स्वतः शरद पवार गटाकडून एक पोस्ट करण्यात आली। ठळकपणे लिहिलं होतं, शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे आणि त्यांना आता डिस्चार्ज सुद्धा मिळणार आहे। शरद पवार गटाकडून जेव्हा सविस्तरपणे शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत ही माहिती दिली गेली त्यानंतर काही प्रमाणामध्ये बारामतीमध्ये पसरलेली शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची अफवा ही कमी झाली। पण या सगळ्यानंतर हा प्रश्न पडला होता की बरोबर मतदानाच्याच दिवशी शरद पवार साहेब यांच्या प्रकृतीबाबत अशा प्रकारची अफवा नेमकी पसरवली कुणी असेल। अर्थात पोलिसांकडून समाजकंठकांवर संशय व्यक्त केला जात आहे, पण समाजकंठक नेमके कोणत्या पक्षाचे असू शकतात यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभे आहेत। हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। या सगळ्याबाबत जेव्हा स्वतः शरद पवार यांना माहिती झाली तेव्हा पवार साहेबांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला गेला आणि या व्हिडिओमधून पवार साहेबांच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या समाजकंठकांना थेट सांगितलं गेलं की टायगर अभी जिंदा है। जो व्हिडिओ शरद पवारांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता त्यामध्ये स्वतः शरद पवार हे सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी बारामतीमधील पोटनिवडणुकीच्या बातम्या पाहत होते। हा व्हिडिओ म्हणजे खरं तर विरोधकांना दिलेली एक मोठी चपराक आहे। जे लोक साहेबांच्या वाईटाची वाट पाहत आहेत त्यांना दिलेला हा एक प्रकारचा जणू काही इशाराच आहे। हा व्हिडिओ म्हणजे केवळ प्रकृतीची माहिती नव्हती तर साहेबांच्या विरोधात राजकीय मृत्यू लेख लिहू पाहणाऱ्यांसाठी एक सनसनीत अशी चपराक होती। पैलवान अजूनही तेल लावून तयार आहे हा इशारा या व्हिडिओमधून स्पष्टपणे दिलेला दिसतोय। मुळातच शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ अनुभवी आणि जाणत्या नेत्याबद्दल अशा प्रकारची अफवा हेतुपूर्वक सातत्यानं पसरवणं हे अर्थात चुकीचं आहे। आता ही अफवा नेमकी कुणी पसरवली हा आता मोठा प्रश्न आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार काही फेक प्रोफाईल्स वरून ही बातमी जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आलेली होती। राजकीय विश्लेषकांच्या मते साहेबांच्या प्रकृतीबद्दल चुकीची माहिती पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, मात्र याचा उलट परिणाम झाला। या अफवेमुळे साहेबांबद्दलची सहानुभूती पवार कुटुंबियांविषयीची सहानुभूती अधिक वाढली गेली आणि कार्यकर्त्यांमध्ये एक नव ऊर्जा संचारित झाली। बाकी शरद पवार आणि त्यांचं राजकारण आजपर्यंत कायम अस्तित्वात होतं, यापुढेही अस्तित्वात राहील यात मात्र शंका नाहीये। शेवटी अफवांचं आयुष्य कमी असतं पण सत्याचा आवाज बुलंद असतो। बघा, शरद पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्यांना राजकारणातून बाजूला करणं इतकं सोपं नाहीये। अजून तर मी तरुण आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पकड घट्ट असल्याचं दाखवून दिलंय। खरं तर शरद पवार साहेबांसारखं मनाने, डोक्याने आणि विचारांनी तरुण राहता येणं हा सर्वात मोठा टास्क आहे आणि तो टास्क फक्त शरद पवार साहेबांना अगदी चांगला जमतो। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा आणि 2029 मध्ये बारामतीमध्ये नेमका
पवार विरुद्ध पवार असं वातावरण दिसेल की आणखी काही चित्र दिसेल आणि पवारांबद्दल म्हणजे शरद पवार साहेबांबद्दल पसरवलेली ही अफवा कोणी पसरवली असेल याचा रिपीट बाकी तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि शरद पवार साहेबांबद्दल पसरवलेली ही अफवा अर्थातच चुकीची आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ही अफवा नेमकी कोणी पसरवली असेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमधून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा